शेअर करते. काल थोडस रिव्हिजन केलं का संध्याकाळी सगळ्यांनी टेन्सचं प्रेझेंट अँड पास्ट? हो मॅडम. केलंय ना? पीपीटी विजिबल आहे का तुम्हाला? स्लाइड मोठी होणार नाही का? तेच करते, ते एका साईडला चालले. आता नाही, बंद त्याला झालं ना फक्त F5 दाबा म्हणजे होऊन जाईल. शो करा ना, स्लाइड शो करा. ते वरच्या साईडचं जे आहे की नाही कुंडीसारखं चित्र आहे त्याला पण केलं चालेल. कुठे दिसते वरती तुम्हाला? शेवच्या बटनाचं जे बाजूला आहे की नाही वरच्या कोपऱ्याला. पण दिसते का स्लाइड सगळ्यांना? दिसत आहे, खूप छोटी दिसत आहे. मॅडम छोटी आहे, छोटी दिसते. ओके ओके ओके. आता आता गेली ना? हा बरोबर. हे साईडला गेली पूर्ण स्लाइड. सेव्हचं बटन दिसते मला, पण ते हाईड झाले एक साईडला. कशाचं बटन दिसेल नाही म्हणा? सेव्हचं बटन दिसते, पण सेव्हच्या बाजूचं बटनच इथे विजिबल तुमचं होत नाही आता नाही. हे पूर्णपणे मला हेच दिसे ना, काय म्हणतात स्लाइडच दिसे ना. स्लाइडच दिसेना ना? हा, खालच्या कोपऱ्याला पण आहे बघा, ते आपल्या कुंडीसारखं दिसणारं चित्र आहे की नाही. पण काय येतं तिथं? हे येतं काय म्हणतात, स्लाइड शो म्हणून येतं बघ. स्लाइड शो नाही दिसत, तर शेअर दिसते. आता पहिलं तुम्ही इथून याला स्क्रीन शेअर करा पहिलं. आहे गे, शेअर केली स्क्रीन. दिसते होत आहे. हा, आता दिसत आहे. हे समोर आहे पहा मॅडम, हे फ्रॉम करंट स्लाइड म्हणून आहे की नाही, हे समोरच आहे पहा. मला का इकडे दिसत वरती नाही? कोपऱ्याला हे फाईलच्या खाली आहे की नाही, तुमचं वर फाईल. हा हा, हे इथं करा फाईल खाली. हा, त्याच्या खालचं आहे की नाही, त्याचा क्लिक करा. फाईलच्या खाली हा करा क्लिक. फ्रॉम बिगिनिंग. ओके, आता इथं तुम्हाला जिथं जायचं तिथपर्यंत ते नेक्स्ट करा. एंटर दाबलं तरी पुढे जातात. हा किंवा माउस स्क्रोल केला तरी जात. हो. ठीक आहे, चालतंय. ओके, तर सुरू करूयात आपण आजच्या सेशनला. कंटिन्यू विथ टेन्सेस.